आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. पप्पू कोळेकरांना मत म्हणजे विकासाला मत, भाजपच्या दबावाला बळी पडू नका. महादेव जानकर. मिरज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी ओबीसी संयुक्त आघाडीचे उमेदवार आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर यांच्या प्रचारार्थ समतानगर येथे भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. समतानगर येथील प्रमुख चौकात झालेल्या या जाहीर सभेत बोलताना महादेव जानकर म्हणाले की पप्पू कोळेकर यांना दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत आहे. बहुजन समाजाने कोणत्याही दबावाला किंवा आमिषांना बळी न पडता स्वाभिमानासाठी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. आता स्वाभिमानाचे राजकारण सुरू आहे. सत्ता ही पैशावर नाही तर जनतेच्या विश्वासावर उभी राहिली पाहिजे. भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत जानकर म्हणाले की थेट फोन करून पैसे देण्याची आमिषे दाखवली जात आहेत. मात्र आपण अशा कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना जानकर यांनी सांगितले की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये रासप आणि वंचित आघाडीने नगरपालिका निवडणुका लढवल्या आहेत. गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणे हेच पक्षाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करताना जानकर म्हणाले की काही चूक झाली तर जाब विचारणारा मी स्वतः असेन आणि महिन्यातून एकदा सांगली दौरा करेन, ही माझी ग्वाही आहे. या सभेला माजी नगरसेवक अंकुश कोळेकर, डॉक्टर जयपाल चौगले, प्रणव पाटील, अजित पाटील, डोंबाळे सर, प्रकाश टिळे, अजित दुधाळ, डॉक्टर विक्रम कोळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ज्येष्ठ नागरिक, युवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सभेची प्रस्तावना सत्यजित कलांडे यांनी केली. प्रभाग क्रमांक 7 मध्ये निवडणूक रिंगणात आली असून पप्पू कोळेकर यांच्या प्रचार सभेमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचं बुरुज टाकायचं, काँग्रेसचा बुरुज टाकावा. आज दिवसात माणूस बघायला मिळाला. अरे ज्या कमळाला साथ दिली तिकडे कमळ दिसायला लागलं. आता आम्ही काय ठरवलं, कमळाला घालायचं. कमळ गाळा, कोणी आलं चालतं, कमळ तेवढं गाळा. ती भूमिका चालू केली. आता वेळ त्यांचा होणार आहे. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, शरद पाटील हे डाव्या विचारसरणीत वाढलेली माणसं आहेत. रामभाऊ कोळेकर आदर्श माणूस होता. त्या माणसांचा उपकार आहेत मला मंत्री करण्यात. आम्ही खासदारकीला उभा राहिलो तेव्हा आम्हाला तनमन झाला ना. आमच्या गाडीला डिझेल देण्याचं काम रामभाऊ कोळेकरनं केलं आहे. आणि त्याचाच मुलगा, त्याचा पुतण्या आज राष्ट्रीय समाज पक्षात उभा आहे. मला आनंद वाटला. अजित पाटलांचा मला पहिला फोन आला. साहेब म्हणले कोळेकर एक कॅन्डिडेट आहे. अरे म्हणलं रामभाऊ कोळेकरच्या घरातलाच माणूस नाही. म्हणले तर त्यांचाच पुतण्या आहे, पहिलं तिकीट देऊन टाका. ते जरी मागत नसतं तर घरी जावा. मला वाटतं डोंबाळे सर, अजित पाटील, गावडे सर, संजय, सर्व मंडळी तिथे गेली आणि त्यांना सांगितलं आमचं तिकीट घ्या. तर त्यांना वाटलं की ह्यांच्या मागं कोण आहे, काय ओळखणार आहे. मी आज पप्पू तुमच्या वार्डात फिरताना कमीत कमी 20 घरातली लोक म्हणली साहेब माझ्या घरी तुम्ही चहा पिऊन गेलेला आहे. हीच माझी पावती आहे. जरूर आमच्याकडे पैसा नसाल पण माणुसकीचं प्रेमाचं नातं आमच्याजवळ जरूर आहे बांधवांनो. पण माझी तुम्हाला विनंती आहे, 15 तारखेला मतदान करताना लिफाफा आणि कपशीकडे मतदान करा. यांना विजय करा. 7 मुलं आमची उभा आहेत राष्ट्रीय समाज पक्षाची आणि मला 32 नागरी विकायचे आहे. उद्या ह्यातले आमचे 10-12 जरी आले तर काँग्रेसवाले सुद्धा जयपालजी तुमच्याकडे अंकुशराव येतील, बीजेपी वाली बी तुमच्याकडे येतील. तर आम्ही काय सांगू, आमच्यातलं 5-6 जणांचा एक महापौर करा, आम्ही तुमचा पाठिंबा घ्यायचा आहे. तुम्हाला किती पैसा पाहिजे, पैसा मी देतो. आरटीजीएस 10 मिनिटात करतो. तुम्ही जेवढा आकडा सांगताल त्याच्या डबल आरटीजीएस मुंबईवरनं मी करतो. If you born in poor, this is not mistake. But if you die in poor, this is great mistake. गरिबीत आम्ही जन्माला आलो म्हणून गरिबीत आम्ही मरणार नाही हे सांगण्यासाठी आजची सभा आहे. म्हणून तमाम बहुजन समाजाला माझी विनंती आहे, आपण स्वाभिमानाला मतदान द्यायचा प्रयत्न करा. भाजपच्या नादाला लागू नका. आज ते काय प्रत्येकाचंच वाटतंय भाजप भाजप, काय नाही. थोडे दिवस थांबा, ह्यांचा ब्रेक लावतो आम्ही, त्यासाठी फिरतोय. आता मी सोलापूरला चाललोय, परभणी,
जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, अकोला, चंद्रपूर एक देखील आम्ही गाव सोडलं नाही. सर्व ठिकाणी नगरपालिका लढवतोय. माझी आपल्याला अपेक्षा आहे आपण सर्वांनी जर सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही राज्याची सत्ता ताब्यात घेऊ शकतो आणि गोरगरिबांच्या हिताचं राज्य करू शकतो. कारण आम्हाला बायका नाहीत, पोरं नाहीत, काही भांगेळच असलं नाही, पुढे बी नाही मागे बी नाही. एकटाच आहे, फकीर आहे महादेव जानकर. मग फकीराला काय लागतं? काय लागतं? काय देखील लागत. म्हणून तुम्ही फकीराच्या हातात सत्ता द्यायची का चोरांच्या लबाडे करणाऱ्या स्वार्थी माणसांच्या हातात सत्ता द्यायची हे तुम्ही ठरवलं पाहिजे. ही माझी विनंती आहे. बांधवांनो, मी मिनिस्टर नव्हतो, आमदार होतो. कोळेकरांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन करायला त्यांचा भाव आता बोलला, त्यांचा सासरा माझा. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, भाजपाला घाबरून जाऊ नका. त्यांचा बंदोबस्त करायसाठी आम्ही फिरतोय. महाराष्ट्रभर कसं सत्य देतात ते बघू. अजितदादा असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या, काँग्रेस असू द्या, रासप असू द्या, वंचित असू द्या, जनता दल असू द्या, आम्ही साऱ्यांची मोठ बांधतोय आणि ह्यांना फक्त खाण्यासारखं बाजूला ठेवतोय. तुम्ही काळजी करू नका. येणारा काळ आपला आहे. नगरपालिकेत फक्त ही साथ द्यायचा प्रयत्न करा. आणि पप्पू आजच भांडारा लावलाय, गुलाल लावलेला आहे. तुझ्या वार्डात तुम्ही फिरलोय. महाराष्ट्रात कुठल्याही वार्डात एवढा वेळ दिलेला आहे, एवढा तुझ्या वार्डात वेळ देत आम्ही प्रयत्न केला आहे. तिथल्या जनतेनं मला सांगितलं, लिंगायतांनी सांगितलं, जैनांनी सांगितलं, मराठ्यांनी सांगितलं, मुसलमानांनी सांगितलं, दलितांनी सांगितलं आणि धनगराची दोन्ही बी बिरोबाची देवळं केलीत. बिरोबा आज तरी मला पावलं ना आरेवाडीचा. काय मी चूक केली नाही. माकोबाईला मी सारखाच येतो. माझं कुलदैवत आहे माया का चिंचली. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण ह्या पप्पूला महानगरपालिकेत पाठवा. त्यानं काय चूक केली तर त्याला जिम्मेदार मी असाल. तुम्ही आमचं नगरसेवक द्या. आमच्या जॉर्ज ताई आहेत, आमचा पवन आहे, त्या सर्वांना निवडून द्या. तुम्ही जर ह्याला निवडून दिले, ह्यांना राष्ट्रपती उमेदवार, महिन्यातून एकदा महादेव जानकर सांगलीला चक्कर असेल. काळजी करू नका. एक दिवस तुम्हाला वेळ देईन मी समता वाचायला सावध. आणि पैशाची काळजी करू नका. महादेव जानकर चालला का पैशाची लाईन लावत. तुम्ही काळजी करू नका. माझं चारित्र्य चेक करा. काँग्रेस व्हायला विचारा, बीजेपी व्हायला तर भरपूर विचारा. आज बीजेपीची बरेच मतं तुला मिळाली, तू काय काळजी करू नको. खरी बीजेपी राहिलीच नाही, सारी काँग्रेसची बीजेपी झालेली आहे. ओरिजिनल बीजेपीची लोक मला फोन करून सांगितलं, साहेब तुम्ही काळजी, आम्हाला वाटत नव्हतं तुम्ही मतदानाला येताल म्हणून. माझ्याबरोबर पप्पू होता, 10-12 नगरसेवक बीजेपीच्याच भेटले. त्यांनी सांगितलं चिमोटा घेऊन, साहेब आम्ही आत न करतोय का बसा, काय पाहिजे. त्यामुळं उपमहापौर देखील मला भेटले. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, 100% सीट बसलाय, पप्पू लागलाय, पण आमच्या पवनला बी द्या, आमच्या त्या जॉर्ज ताईला बी द्यायचा प्रयत्न करा. जे जे उमेदवार नागरी असतील त्या नागरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण मतदान करून विजय करताल ही मी आपली अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.